परभणीचे नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पत्रकारांशी साधला सदिच्छा संवाद। पंकज कुमावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज परभणीतील पत्रकारांशी सदिच्छा संवाद साधला। या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि भविष्यातील नियोजनाबाबत पोलीस दलाची भूमिका स्पष्ट केली। या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक कुमावत यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवणे ही पोलीस दलाची सर्वोच्च प्राथमिकता असेल। कोणत्याही प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला। अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन, मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि वाळू माफिया यांसारख्या अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल। अवैध व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा नूतन अधीक्षकांनी दिला। पोलीस आणि जनता यांच्यात पत्रकार हा एक महत्त्वाचा दुवा आहे। जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पोलिसांची सकारात्मक प्रतिमा जनमानसात पोहोचवण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी यावेळी केले।